Hello students, today we are going to learn English from Standard 5th, Unit 1, page number 12, Talking about Things 2. वस्तूंबद्दल बोलू भाग Talking about Things 2. Let's study. In this video, we are going to learn a part of a grammar. Grammar is the soul of English language. If there is no grammar in the transaction, the meaning of the sentence changes. Moreover, in every sentence, there are various parts, and accompanied these parts, we can make proper sentences. Now, in this video, we are going to learn one of the parts of speech. ह्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाचा एक भाग पाहणार आहोत. व्याकरण हा इंग्रजी भाषेचा आत्मा आहे. व्यवहारात व्याकरण नसेल तर वाक्याचा अर्थ बदलतो. शिवाय प्रत्येक वाक्यात वेगवेगळे भाग असतात आणि या भागांसह आपण योग्य वाक्य बनवू शकतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातींपैकी एक प्रकार शिकणार आहोत. Here we have given some pictures of mouse and hat, and we have to make sentences with the help of these pictures. First of all, we will see parts of speech. शब्दांच्या जाती. आपल्याला या ठिकाणी उंदराचे आणि टोपीचे चित्र दिलेले आहे आणि त्यावरून आपल्याला काही वाक्य करायची आहेत. पण सर्वात अगोदर आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती पाहणार आहोत. देअर आर 8 टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या 8 जाती आहेत. फॉर एक्झाम्पल, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, preposition, conjunction and interjection. Noun म्हणजे नाम, pronoun म्हणजे सर्वनाम, adjective म्हणजे विशेषण, verb म्हणजे क्रियापद, adverb म्हणजे क्रियाविशेषण, preposition म्हणजे शब्दयोगी अव्यय, conjunction म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. On this page number 12, we have given some preposition, and these prepositions are in, on, under, near, in front of and behind. In म्हणजे आतमध्ये, on म्हणजे वर, अंडर म्हणजे खाली, नियर म्हणजे जवळ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, अँड बिहाइंड म्हणजे पाठीमागे. ह्या पेज नंबर 12वर आपल्याला काही प्रेपोजिशन्स दिलेले आहेत. त्यांचे अर्थ आपण मराठीत पाहिले. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. त्याचा अर्थ आपण आता पाहणार आहोत. संज्ञा नाम किंवा सर्वनामापूर्वी वापरायचा स्थळ, काल, दिशा वगैरे दाखविणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. ह्या चित्रांमध्ये आपल्याला उंदराची टोपीसोबत असणारी डायरेक्शन म्हणजेच दिशा दाखविलेली आहे आणि त्या आधारावर आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. चला तर मग वाक्य बनवूया. लेट्स मेक sentences with the help of given pictures. The first picture is of mouse and hat. उंदीर टोपीच्या आतमध्ये आहे. The mouse is in the hat. There is a mouse in the hat. The second picture is उंदीर टोपीच्या वर आहे. The mouse is on the hat. There is a mouse
on the hat. Third picture is उंदीर टोपीच्या खाली आहे. The mouse is under the hat. There is a mouse under the hat. Fourth picture is उंदीर टोपीच्या जवळ आहे. The mouse is near the hat. There is a mouse near the hat. Fifth picture is उंदीर टोपीच्या समोर आहे. The mouse is in front of the hat. There is a mouse in front of the hat. And sixth picture is उंदीर टोपीच्या पाठीमागे आहे. The mouse is behind the hat. There is a mouse behind the hat. In this way, in this video, we have seen one of the part of speech, that is preposition. ह्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीचा एक प्रकार पाहिला आणि तो म्हणजे prepositions, शब्दयोगी अव्यय. Thank you all of you.